उद्या आता शिवसेना आणि उबाटा मनसेची युतीची घोषणा होणार असल्याची एक महत्त्वाची बातमी हाती येते। ब्रेकिंग न्यूज। उद्या शिवसेना उबाटा मनसेची युती जी आहे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आल्याची त्यांच्या युतीची घोषणा जी आहे ती उद्या केल्या जाईल। उद्या दुपारी 12 वाजता मनसे शिवसेना उबाटा युतीची घोषणा केली जाणार आहे। संजय राऊतांनी एक्स वर तशी पोस्ट करत माहिती दिली आहे। म्हणजे संजय राऊतांनी ही पोस्ट केली म्हणजे ही बातमी अगदी कन्फर्म आहे की उद्या दुपारी 12 वाजता शिवसेना उबाटा मनसेच्या युतीची घोषणा जी आहे ती केली जाईल। NSCI डोम मध्ये याबद्दलची पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली जाऊ शकते। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्या बरोबर आहेत। सुमित, अखेर बातमी समोर आली आहे, दोन्ही ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याची म्हणजे युतीची घोषणा उद्या होते। थेट एक फोटो त्यांनी ट्विट केलाय ज्याच्यामध्ये दोन बंधू आहेत आणि एकमेकांना पुष्पगुच्छ देत आहेत आणि दुसरा उद्या दुपारी 12 वाजता एवढंच त्यांचं वाक्य आहे। म्हणजेच उद्या दुपारी 12 वाजता युतीची घोषणा होते, अधिकृत घोषणा होते। ज्या क्षणाची दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिक वाट पाहत होते, नेमकी युती कधी होणार आहे तो क्षण उद्या दुपारी 12 वाजता मुहूर्त ठरलाय। उद्या दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्याच सगळ्या संदर्भातली माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिलेली आहे। म्हणजे उद्या जी आपण थोड्या वेळापूर्वीच बातमी चालवली होती, आपल्या बातमीला आता ही पुष्टी मिळालेली आहे की उद्या अधिकृतपणे आता युतीची घोषणा होणार आहे। युतीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच लगेच म्हणजे पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये याद्या जाहीर केल्या जातील। कोणाला कुठली जागा मिळतेय, कोणाला कोणाच्या खात्यात जागा गेली या सगळ्या संदर्भातली देखील घोषणा केली जाईल। पण उद्या पहिली अधिकृत घोषणा होईल दुपारी 12 वाजता। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या येऊन या युतीची घोषणा करणार आहेत। उद्याचा मुहूर्त युतीचा ठरलेला आहे दुपारी 12 वाजताचा। धन्यवाद सुमित, या सगळ्या माहितीबद्दल। पुन्हा एकदा ही बातमी आपण जाणून घेऊया। आता या क्षणाची मोठी बातमी, उद्या शिवसेना उबाटा मनसेच्या युतीची घोषणा केली जाईल। उद्या दुपारी 12 वाजता मनसे शिवसेना उबाटा युतीची घोषणा होईल। संजय राऊतांनी एक्स वर पोस्ट करत याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे। त्याच्यामुळे अखेर मराठीच्या मुद्द्याला घेऊन एकाच व्यासपीठावरती आलेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा आता राजकीय दृष्ट्या त्यांची युती त्याबद्दलची घोषणा जी आहे ती उद्या केली जाईल। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत दोघंही एकत्र लढणार आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित केला जातोय, त्याबद्दलची चर्चा देखील दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये सुरू आहे। त्यामुळे या युतीचा येणाऱ्या निवडणुकीवर काय कशा पद्धतीने परिणाम होणार, या युतीला मराठी माणूस मुंबईकर साथ देणार का, हे खरं आपल्याला येणाऱ्या काळातच कळू शकेल। पण आत्ता या क्षणाला ज्या बातमीची दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता होती, याच विषयी आपण बोलणार आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या बरोबर आहेत। किशोरीताई, अखेर उद्या युतीची घोषणा होते, आपली काय भावना आहे? चांगली भावना आहे। उद्या 12 वाजता होते, आम्हालाही कळलंय। आणि नक्कीच मुंबईकर हे जे काही चाललंय, निवडणूक आयोगाने जे घोळ घालून ठेवलेत, निवडणूक आयोगाला जे राज्य सरकार मदत करतंय, पैशाचे घोळ घालतायत, तेव्हा 12 वाजता झालेल्या युतीचे महाविकास आघाडी आणि राज ठाकरे साहेब आणि उद्धवजी तर मुंबईत त्यांचे 12 वाजवतील म्हणजे आनंद आहे। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये झेंडा हा युतीचा असणार असं तुमचं म्हणणं आहे का? युती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धवजी ही युती, आणि आम्ही लढतोय ते महाविकास आघाडीत। बर, पण मग इतर पक्ष जर तुमच्या बरोबर असते तर अधिक गणित सोयीस्कर जमलं असतं असं नाही वाटत का तुम्हाला? आता बघा, गणित ज्यांच्या वडिलांची जी संविधान आहे बाबासाहेबांची, त्या संविधानाचा वारंवार अपमान करतायत, पण तरी पण त्यांचे नातेवाईक त्यांचीच बाजू घेतात। काय म्हणजे कोणाला समजवायचं आणि कोणी समजून घेतलं पाहिजे या महाराष्ट्रात किंवा या देशात काय चाललंय म्हणून नागरिक आहेत, नागरिक नक्की समजून घेत आहेत। त्यामुळे आम्हाला उद्याच्या दिवसाचा आनंद आहे। मराठी माणूस आपल्या बरोबरच 100%। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। विजयाची खात्री जी आहे किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेली, उद्या युतीची घोषणा केली जाते त्याबद्दलचा आनंद देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। एक कार्यकर्ता म्हणून या दिवसाची आम्ही सगळेच वाट पाहत होतो अशी देखील भावना आता दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असणार यात शंका नाही। याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव देखील या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। उदय, अखेर
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार याबद्दलची घोषणा उद्या होते? अगदी बरोबर विशाल, आपण पाहतोय की शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी उद्या दुपारी 12 वाजता असं सूचक वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे। त्यामुळे एकूणच आता पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष कधी एकदा अधिकृत युती जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आता उद्या दुपारी 12चा मुहूर्त जो आहे तो निघालेला असल्याची माहिती मिळते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर राज ठाकरे अध्यक्ष असलेला महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा दोन्ही पक्ष जे आहे यांची एकत्रित येत्या 24 तासात जी आहे युती जी जाहीर होते आहे। उद्या दुपारी 12 वाजता ही युती जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे येणाऱ्या सर्व महापालिका निवडणुकांमध्ये म्हणजे राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांची अधिकृतरित्या युती होते आणि ती युती उद्या दुपारी 12 वाजता घोषित करणार असल्याची माहिती जाहीर झालेली आहे। या कार्यक्रमाचं काही स्वरूप कळू शकलंय का? म्हणजे या युतीची घोषणा NSCI डोममध्ये केली जाईल, पत्रकार परिषद घेतली जाईल, याबद्दल काही कळू शकलंय? याबद्दलची माहिती मिळते त्यानुसार शिवसेना असेल, ठाकरे गट असेल किंवा मनसे असेल हे दोघांनाही या संपूर्ण युतीच्या अधिकृत घोषणेची खूप मोठा एक जल्लोष जो आहे तो करायचा आहे। त्यासाठी वरळी इथला जो NSCI डोम जो आहे तो त्यासाठी निवडला जाणार आहे आणि तिथेच उद्या दुपारी 12 वाजता ही पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते। दोन्ही बंधू ठाकरे बंधू हे एकत्रित येतील आणि पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण महानगरपालिकांमध्ये युतीची घोषणा ते अधिकृतरित्या करणार आहे। मनसे असेल किंवा ठाकरे गट असेल दोन्ही ठिकाणचे जे कार्यकर्ते याची वाट पाहत होते आणि त्यामुळे उद्याचा दुपारी 12 वाजताचा हा मुहूर्त जो आहे तो निवडण्यात आलेला आहे। त्यामुळे उद्या दुपारी 12 वाजता याची घोषणा होणार आहे आणि घोषणा कोणत्या स्वरूपात कशा स्वरूपात केली जाईल याची देखील आखणी जी आहे ती केली जात आहे। वरळी इथल्या NSCI डोममध्ये ही घोषणा जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती मिळते। उदय, तू इतकी वर्ष झाली शिवसेना पक्ष जो आहे तो कव्हर करतोय, शिवसेनेची 2 शक्ल झाली त्या सध्या त्या सुद्धा घडामोडी तू इथं आपल्यापर्यंत पोहोचवल्या होत्या। या सगळ्या याच्यात दोघांनी एकत्र येणं ही कार्यकर्त्यांची भावना होती, पण याचा एक सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो का? अगदी बरोबर विषयाला आपण जर बॅकफ्लॅशमध्ये जर गेलो तर 2006चं जे आहे वर्ष ते पुन्हा डोळ्यासमोर येतं जेव्हा उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष होते तर राज ठाकरे हे नेते होते आणि त्यांनी एक प्रकारे एक उघड नाराजी व्यक्त करत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना स्वतः राज ठाकरे हे पक्षातून बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष जो आहे तो स्थापन केला। त्यानंतर तब्बल आता 20 वर्ष लोटलेले, या 20 वर्षामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांनी एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केले, राजकीय आरोप प्रत्यारोप झाले, चिकरफेक झाली, अगदी टोकाचा विरोध जो आहे तो झालेला आहे। निवडणुकीमध्ये 2007ची निवडणूक असेल किंवा 2009ची विधानसभा निवडणूक असेल, 2012ची महापालिका निवडणूक असेल, मोठ्या मी जरा तुला प्रमाणात थांबवतोय। आपल्याबरोबर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत। यशवंतजी, तुम्हाला आठवत असेल आपण शिवाजी पार्कात चर्चा केली होती सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर की शिवसेना उभाटा शिवसेना आणि मनसे कधी एकत्र येणार। तुम्ही हात देण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही योग जुळून आला नाही, पण तो योग अखेर उद्या येतोय जुळून। काय आपली भावना आहे? राऊत साहेबांनी ट्विट केलंय याचा अर्थ ते अधिकृतच असणार आणि जर ती युती होत असेल राजकारणापलीकडे जाऊन आपण जर पाहिलं तर 2 बंधू एकत्र येतात यातच आम्हाला खूप आनंद आहे। जी, पण मग उद्या याबद्दलची घोषणा होत असताना काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल? NSCI डोममध्ये हा कार्यक्रम होणार आहे, याचं काही कळू शकलंय? म्हणजे याचं स्वरूप काय असेल नेमकं? नाही हे बघा, हे आता जस्ट ट्विट तुमच्याकडून मला समजतंय आणि आता ट्विट केलं असेल आणि उद्या 12चा जर कार्यक्रम असेल तर एवढ्या कमी अवधीत असं काही कुठे मोठा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही। प्रेस कॉन्फरन्सच होईल। या प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन्ही नेते उपस्थित असतील, ते घोषणा करतील? घोषणा, युतीची घोषणा बट नॅचरल आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र मिळूनच करतील ना। बर, पण मग या सगळ्या याच्यात ज्या जागा वाटपांच्या बैठका ज्या घेतल्या जात आहेत यामध्ये सगळं होणारी युती गृहीत धरूनच चर्चा केली जाते का? नक्कीच ना, जे युतीच झाल्याशिवाय जागा वाटपाला काय अर्थ नाही ना। युतीला गृहीत धरूनच जागा वाटप होतात आणि त्या पद्धतीने अगदी खेळीमेळीच्या वातावरणात, सौंदर्यपूर्ण वातावरणात त्या वाटाघाटी चालू आहेत। बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। यशवंत किल्लेदार आपल्याबरोबर होते। आपल्याबरोबर भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत। प्रसाद लाडजी, अखेर दोन्ही भाऊ एकत्र आल्याचं आपण गेल्या वेळी बघितलं होतं, पण आता त्यांच्या राजकीय युतीची घोषणा उद्या होते, आपली प्रतिक्रिया? नाही, पहिली गोष्ट तर कोणाची युती होते, कोण एकत्र लढतात त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। दुसरी गोष्ट अशी आहे, आणि कोणी किती भाऊ एकत्र आले, कोणी किती एकत्र येऊन लढले
तरी महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथरावजींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स दाखवलाय, तसाच परफॉर्मन्स या महापालिकेच्या 29 महानगरपालिकांमध्ये निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. त्यामुळे जे कोण युती करतायत, जे कोण बोलतायत त्यांना लखलाभ आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी म्हणून, महायुती म्हणून, महायुतीचा समन्वयक म्हणून आम्ही ताकदीने लढू आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर, ज्याच्यावरती उद्धवजींचं पूर्णपणे लक्ष आहे, कारण ते त्यांना पैसे देणारं कुरण आहे आणि ते कुरणच आता हातातून जात आहे. त्यामुळे पायाखालची जमीन घसरायला लागली. त्यामुळे ज्या राजसाहेब ठाकरेंना त्यांनी 18 वर्षापूर्वी पक्षातून काढलं, ज्या राजसाहेब ठाकरेंचा ते चेहरा बघायला तयार नव्हते, ज्या राज ठाकरेंबद्दल त्यांनी नको नको त्या गोष्टी बोलल्या, आज त्याच राज ठाकरेंच्या पायावर पडून त्यांना युतीला जावं लागतंय. ह्याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची दुर्दशा ही काही वाईट असू शकत नाही. त्यामुळे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्ही आमची महायुती म्हणून भक्कम आहोत. म्हणजे तुम्हाला असं सुचवायचं, असं म्हणायचं यातनं की दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा काही एक परिणाम येणाऱ्या महापालिका निवडणुकांवरती होणार नाही? मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोडा, ज्या वेळेला बीएसटीची छोटी निवडणूक होती त्यावेळेला ठाकरे ब्रँड करून बॅनर ह्याच लोकांनी लावले, उद्धव ठाकरेच्या लोकांनी. त्यांचा भुईसपाट आम्ही केला, शून्यवर नेला आणि तेव्हा भाजप नव्हती. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दोनच एकट्या लोकांनी त्यांच्याशी पंगा घेतला. त्याच्यामुळे त्यानंतर देखील सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलं की मला त्या निवडणुकीबद्दल माहितीच नव्हतं. त्यामुळे आता देखील युती करत असताना संजय राऊत म्हणतायत ना, अजून राजसाहेब ठाकरेंनी कुठे ट्विट केलंय की मी युतीची मान्यता घेतली म्हणून. त्यामुळे मला वाटतं की संजय राऊताला काय असतं, उकळत्या पाण्याला खळखळाट फार असतो, तसा तो खळखळाट आहे. आणि आता सत्ता जाणार, सरकार जाणार, दुकानदारी बंद होणार, भ्रष्टाचाराचं कुरण संपणार. त्यामुळे संजय राऊत आता काही करून राजसाहेबांकडे घरी जाऊन त्यांची मन वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा माननीय राजसाहेबांकडनं पण त्या गोष्टीची घोषणा होईल, राजसाहेब जेव्हा म्हणतील तेव्हा ते आम्ही सत्य मानू आणि जे काही सत्य असेल, जरी लढले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही ताकदीने आहोत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता 365 दिवस 24 तास मैदानात असतो, तो काम करतो. एकनाथ शिंदे साहेब काम करतात आणि मग विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार आहोत. आज मुंबईचा विकास ज्या पद्धतीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, एकनाथजींच्या नेतृत्वात या मुंबईने पाहिला, ती मुंबईकर विसरणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही 150+ जागा निश्चितपणे जिंकू याची मला खात्री आहे. म्हणजेच या दोन्ही भावांनी एकत्र येणं हे सोयीचं राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे सोयीचंच राजकारण आहे. 18 वर्ष ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी राज ठाकरे साहेबांचा चेहरा पाहिला नाही, राज ठाकरेंबद्दल टीका केली, त्यांचे नगरसेवक पळवले आणि ज्या आदित्य ठाकरेंनी म्हटलं की ज्याच्याकडे एक नगरसेवक नाही त्या पक्षाचे राजसाहेबांकडे त्यांना जाऊन पाया पडावं लागते. त्याच्यामुळे सोयीनुसार वागणं हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचा राजकीय धंदा आहे. त्यामुळे आता ते करतायत. पूर्वी आमच्या बरोबर तसे वागले. देवेंद्रजींच्या नेतृत्वात निवडणूक लढले, निवडणूक जिंकले, नंतर शरद पवार आणि सोनिया गांधीचे पाय पकडले, देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला. हा उद्धव ठाकरेची आता ही नीतिमत्ताच ही झाली आहे. गरज पडेल तेव्हा लोकांना घ्यायचं, गरज पडेल तेव्हा लोकांना सोडायचं. त्यासाठी, सत्तेसाठी, सरकारासाठी वाटेल ते झालं तरी चालेल, हिंदुत्व विकायला लागलं तरी चालेल, मामू पक्षात घ्यावे लागले तरी चालतील, दहशतवादी पक्षात घ्यावे लागले तरी चालतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मैत्रीपूर्ण सल्ला आम्ही राजसाहेबांना मागे देखील दिला होता, पुन्हा एकदा देऊ की जे काही यांच्याबरोबर कराले विश्वासाने करू नका, कारण तुमचा देखील पुन्हा एकदा विश्वासघात होईल याची मला खात्री आहे.